अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवरती चर्चा होणार. खरगे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता. सुरुवातीच्या काळामध्ये राणाला NIA कोठडीत ठेवण्याची शक्यता. अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल. वांद्रे कोर्टामध्ये सैफवरील हल्ल्याप्रकरणाची 1000पेक्षा अधिक पानांची चार्जशीट. बदलापुरामध्ये शालेय मुलींवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. या प्रकरणी मीरा बोरवणकर आणि निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती आपला अहवाल सादर करणार. बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत. भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रकरणामध्ये झीशान अख्तरच्या टोळीतले गुंड अटकेत. सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होणार. 7 तारखेला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीचा फोन. अज्ञाताविरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहिल्यानगर रुग्णालयातल्या 4 भिक्षुकांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती. चौकशी समितीचा 7 दिवसात अहवाल येणार. उपचारांदरम्यान निष्काळजीपणा, दिरंगाई झाल्याची शक्यता. शिर्डीमध्ये 4 भिक्षुकांच्या मृत्यूनंतर खासदार निलेश लंकेंनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. सध्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये 2 जणांवरती उपचार सुरू असून त्यांची विचारपूस केली. दीनानाथ रुग्णालय परिसरामध्ये कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश. दीनानाथ रुग्णालयासंदर्भात मुंबई पोलिसांचं मोठं पाऊल. रुग्णालयाच्या परिसरामध्ये आंदोलनाला बंदी आणि त्याचबरोबर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये निर्बंध. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. गेल्या 8 वर्षांपासून 27 कोटी मिळकत कर थकवल्याप्रकरणी नोटीस पाठवली. 2 दिवसामध्ये 22 कोटी जमा करा, नाहीतर जप्तीची कारवाई. महापालिकेची नोटीस. तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणामध्ये मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग. 13 जणांची नावं समोर. आरोपी पुजारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याची माहिती. प्रकरणामध्ये आतापर्यंत 35 आरोपी आणि 21 आरोपी पसार. CNGच्या दरामध्ये आजपासून 1.5 रुपयांनी वाढ. घरगुती वापराचा पाईप गॅसही 1 रुपयांनी महागला. CNGच्या दरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून वाढ झाली नव्हती. ज्या जनतेने मतं दिली त्या जनतेचा आता अपेक्षाभंग होतोय. वाढलेल्या महागाईवरनं जयंत पाटलांचा केंद्र आणि राज्य सरकारवरती हल्लाबोल. महामुंबईतल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मिळणार 4 लाख कोटींचं कर्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत MMRDAचं वित्तीय संस्थांसोबत करार. क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. 18 एप्रिलला पंतप्रधान मोदींनी वेळ दिल्याचं जवळपास निश्चित. चाफेकर वाडा हा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार. वरळीचे आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लेमेशनच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. क्लस्टरद्वारेच पुनर्विकास करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत बांधकाम आणि विकसन संस्था नियुक्ती केली जाईल. भुयारी मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला पुढच्या आठवड्यामध्ये मुहूर्त. BKC ते वरळी भुयारी मेट्रो 3 ते 4 दिवसात पूर्ण होऊन प्रवासासाठी खुली होणार. CMRS कडनं सुरक्षाविषयक तपासणी सुरू. मुंबईमध्ये जल अभियंता विभागाची ॲक्वा ही जलआकार बिलं आणि संकलन प्रणाली आज संध्याकाळी 6 पासून ते मंगळवारपर्यंत पूर्णपणे बंद राहणार. त्यामुळे या 7 दिवसामध्ये मुंबईकरांना ऑनलाईन पाणी बिल भरता येणार नाही. मुंबईत पावसाळ्यामध्ये समुद्राला 18 दिवस उधाण येणार. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. मुंबईकरांनी खबरदारी म्हणून चौपाट्यांवरती गर्दी करू नका असं आवाहन. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरामध्ये उन्हाचे तीव्र चटके. पुढच्या 48 तासामध्ये मुंबई, ठाण्यासह राज्यभरामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान खात्याचा इशारा. अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापल्याची सूत्रांची माहिती. कोकाटे बैठकीसाठी सुद्धा अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते, ते स्वगृही परतणार.
भाजपचे आमदार समीर मेघे आणि आमदार चरणसिंग ठाकूरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस 3 आठवड्यामध्ये जबाब नोंदवण्याचे निर्देश। विधानसभा निवडणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची निवड अवैध करण्याची रमेशचंद्र बंग आणि सलील देशमुख यांची याचिकेतनं मागणी। अनधिकृत भोंगे आणि आलेल्या धमकी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज गोवंडी पोलीस ठाण्याला जाणार। 72 मशिदीवरती 400 अनधिकृत भोंगे असल्याचा सोमय्यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे जन्मदाखला मिळवणाऱ्या 8 संशयित बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस जन्मदाखले दिल्याचं समोर। भंडाऱ्यामध्ये वाघानं हल्ला केल्याचा बनाव रचत रचणाऱ्या इसमाचं पितळ उघडं। वन विभागाच्या आर्थिक मदतीसाठी साकोलीतील दुधराम मिश्रांचा अजब प्रकार। पुण्यात 27 वर्षांच्या परदेशी महिलेवरती 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। 2020 पासून भूतानच्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार या प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक। नेपाळच्या तरुणीची प्रियकराकडून वडील आणि मित्राच्या मदतीने पालघरमध्ये आणून हत्या। लग्नाचा तगादा लावल्यामुळे हत्या या प्रकरणी पालघर पोलिसांकडून 3 अटक। परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका। मुंबई विद्यापीठ आयडॉल विधी शाखेच्या 5व्या सेमिस्टर परीक्षेमध्ये गोंधळ। जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा काही काळ गोंधळ। पुण्यात वारजेमध्ये मध्यरात्री घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 2 जणांचा होरपळून मृत्यू। पालघरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा। या प्रकरणी 8 जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला पोलिसांकडून बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।